छत्रपती संभाजीनगरच्या धुळे सोलापूर नॅशनल हायवेवर देवगिरी पोलिसांनी बेकायदेशीर गोवंश वाहतुकीविरोधात मोठी कारवाई केली आहे। पोलिसांना 112 क्रमांकावर माहिती मिळाल्यानंतर 2 बोलेरो पिकअप वाहनांची तपासणी करण्यात आली। यावेळी 7 गायी कोणत्याही वैध परवान्याशिवाय कोंबून वाहतूक करताना आढळून आल्या। या कारवाईत 2 बोलेरो पिकअप वाहनांसह गोवंश असा एकूण 9,80,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। या प्रकरणी 3 आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून जप्त केलेला गोवंश सुरक्षित देखभालीसाठी वेरूळ येथील श्री कैलास आश्रम गोशाळेत पाठवण्यात आलाय। या प्रकरणाचा पुढील तपास PSI अजित अर्जुन दगडखैर करत आहेत। पिंपरी राजा या गावाला लोणी बाजाराहून या 2 गाड्या भरण्यात आलेल्या होत्या आणि या गाड्यांमध्ये 7 गोवंश आहेत। हे गोवंश कत्तलीच्या उद्देशाने नेण्यात येत होते आणि ही कारवाई देवगिरी गौरक्षक दल आणि प्राणी फाउंडेशन यांच्या माध्यमातून करण्यात पूर्ण गौरक्षकांना यश आलेले आहे। या कारवाईमध्ये देवगिरी गौरक्षक दलाचाही पुरेपूर सहभाग आहे आणि प्राणी फाउंडेशनचाही तेवढाच सहभाग आहे। जय श्रीराम।